देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किस में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं हम जो सोचे जो चाहे वो करके दिखा दें हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे हम वो हैं जो 2 और 2 5 बना दे तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं जाना है तो माना नहीं मुझे पहचाना नहीं दुनिया दीवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किसी में है दम यहाँ ठहरे जो मेरे आगे आना नहीं देखो टकराना नहीं किसी से भी हारे नहीं हम जो सोचे जो चाहे वो करके दिखा दे अरे तूने अभी देखा नहीं देखा है तो जाना नहीं बन्या काय म्हणतो रे अबे गावरान देशी अबे राम बिया सगळ्या नक्कीच बहावतो ना मी अबे पैशाचा लोड नको घेऊ दे अबे इलेक्शन जिंकलो अबे हारा चादरा लवकर आण पण अरे लई मजा येते यार अरे मामा अरे लई खुश हो रे मी अरे गाडवा ती तडतड बरोबर चालली आहे तुझी हे जे सगळे पैसे हे आणते आणि काय चाललंय तुझं अरे तुला माहित नाही रे इलेक्शन जिंकलो रे मी ते अपक्ष अरे तू काय अपक्ष मध्ये उभा होता का दड्या मग आता तुझं काय होणार सगळे दिग्गज पक्ष थंड होऊन बसले आणि अपक्ष असताना तू काय वळवळ करतोय अरे अपक्षांचा माहोल आहे कसला माहोल कसलं काय डोंबलाचं आणि सगळे पैसे घेऊन तुला खरेदी करणार महापौरच्या निवडणुकीमध्ये बहुमतासाठी नक्कीच तुला फोन आला असणार हो रे आता मी तर म्हणतो चला टेंडरच भरायला लावतो रे ज्यानं टेंडर जास्त भरला मायावाला मी त्याच्याच कडे जाणार रे अरे पण गाडवा तुझ्या बोल्या लावतील सगळे अरे बोल्या तर लावली पाहिजे 3 लाख 4 लाख 10 लाख 15 लाख एवढी मजा येते रे मग पैसा मग महापौरचं घेणं देणं नाही मला कोणी बनवा की नाही बनवा अरे गाडवा तुझी काही इज्जत राहील का कवडीची कोणी खरेदी करेल तुला नंतर पालो सारखा दुधातल्या माशी सारखा काढून फेकून देणार मग काय करशील गाडवा अरे माशी फेकली तरी माशी फेकलेली लाखाची पण एक सांग यार म्हणे महिला कॅन्डिडेट जे आहे यार महापौर उपमहापौर ते बनणार आहे मला वाटते खरं आहे का रे आलाच का परत मुख्य मुद्द्यावर अरे बायकाशिवाय काही सुस्त का तुला दुसरं अरे आता पक्षी सीट भेटली आणि जर विपक्षी सीट भेटली तर मजा येते मग अरे पण या महिला राखीव आहेत त्याचं तुला काय घेणं देणं तू आपलं बघ ना आधी अरे माझं तर बघतो रे पण मला एक सांग मामा हे पेटी शेटी काय घेऊन आला तू अरे गडड्या ही आतली गोष्ट आहे कुणाला सांगू नको अरे हा पक्ष निधी आहे आणि आता याची व्यवस्था लावण्यासाठी मी जात आहे कसली व्यवस्था रे अरे असं सांगावं लागतं पोलिसांनी जरी विचारलं तरी हा पक्ष निधी आहे म्हणून सांगावं लागतं परंतु निवडणुकीच्या काळात त्याची गरज असते आणि हा पैसा वाटला गेला नाही तर कसं काय निवडून येणार लोक अरे पण तुझ्या पक्षातल्या तर जास्त सीटा आल्या रे तुला कायचं टेन्शन अरे तुला काय सांगू हे सगळं करावं लागतं आधुनिक जगाबरोबर चालावं लागतं तुला ठाऊक आहे का ईव्हीएम मशीन यावेळी जे मतदान झालं आणि त्या सुद्धा खरेदी करण्यासाठी पैसा नाही लागत का गाडवा त्या सुद्धा अरे ते तर गव्हर्नमेंट सरकार पाठवतं ना रे अरे पण स्वतःच्या पक्षाची वरचढ स्थापन करण्यासाठी
त्या खरेदी कराव्या लागतात आणि मध्यरात्री जाऊन त्या बदलाव्या लागतात, तेव्हा कुठं आपलं भरपूर बहुमत त्या ठिकाणी सिद्ध होतं. अरे अशा रीतीनं तुझ्या जास्त सीटा आल्या रे. एक काम कर तू यार. पण मी सांगतो मग क्या, हे कुठं बाहेर बोलायचं नाही. नाही मी बाहेर बोलणार नाही, पण एक काम कर यार. काय करू आता? मला जास्त पैसे दे आणि मी तुझ्या पक्षात. सिंपल. अरे मी तेच सांगतो, याची व्यवस्था आधी मला लावू दे. उरलेले सगळे पैसे मी तुला देणार आणि बहुमतासाठी तू पटकन हात वर करायचा आणि आपला महापौर निवडून देण्यासाठी पूर्ण सहमत दाखवायचं. मग अरे मामा काय आता? अरे मला एक सांग यार. काय सांगू? तुझे पैशाची पेटी जे भरून आणली, हा, एवढ्यात होणार काय? आता ही आजची गोष्ट आहे. तू माझा लाडाचा भाचा आहे म्हणून सांगतो. ही समोर दाखवायची एक पेटी आहे. अरे आता पेटीनं काय होतं गाडवा, खोक्यामध्ये व्यवहार चालतो. अरे खोके तर आले होते यार इलेक्शन मध्ये, पण एकच खोका दाखवला, बाकीचे खोके कुठं गेले बे? ते सांगतो, तर दाखवायचं नसतं. खोके लपून छपून काळी लावायचे आणि एखादा खोका जर सापडलाच तर तो पक्षनिधी म्हणून घोषित करायचा, म्हणजे काही कोणाला शक घेत नाही आणि भरपूर बहुमत प्राप्त होतात गाडवा. यार हे चांगली गोष्ट बोलली, पण मी काय म्हणतो यार, माही जरा सेटिंग लाव यार. तुझी आता कशाची सेटिंग? अरे झालाच ना नगरसेवक, आता अजून काय पाहिजे तुला? अरे पाहिजे म्हणजे कसं काय पाहिजे? तू जर जास्त पैसे देशील तर मजा येईल यार. मी काय म्हणतो पण हा यार, मागे जे मतदान होत होतं त्याच्यात चिठ्ठ्या विठ्ठ्या गोळा करून त्याच्यात टाका लागत होतं डब्यात. अरे ते तू इतकुसा होता, माझं बोट धरून यात्रेत फिरायला जात होता तेव्हाची गोष्ट आहे. पण मी काय म्हणतो मामा, हा, ते सिस्टीम चांगली होती यार. काय चांगली होती? अरे आता इलेक्ट्रॉनिक मशीनीत काळ्या करून यार आपल्या इकडे सगळे मतदान घेऊन घेते. ते तर बरं झालं मी अपक्ष आहे. अरे काळजी करायचं कारण नाही. तेव्हाची गोष्ट तुला सांगतो, तेव्हा ही हाताने शिक्के मारण्याची प्रथा होतीच का गाडवा, तुला माहित नाही का? अरे पण लोकांना वाटत होतं की दुसरी पार्टीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येणार. पक्षाला झालं उलट. काय उलट झालं आता? आता ज्यांच्याशी उमेद नव्हती, हा, त्यांची सीट आली यार. आता कसं होणार? आणि तेच तर तुला सांगतो, ईव्हीएम मशीन स्वतःची असली ना की कुठलीही प्रॉब्लेम जात नाही. म्हणून तुला सांगतो, या गोष्टी सगळ्या शिकून घे यार. 21व्या शतकातला पोरगा ना तू गाडवा. अरे तर मामा एक काम करतो यार. काय करू आता? पुढच्या वेळेस मी विधानसभाच्या इलेक्शन मध्ये उभं राहणार. तर माझी सेटिंग करू दे. मला 15-20 ईव्हीएम मशीन आणून दे यार. मी तुला पैसे देऊन देईन. अरे काय करू मी या गाडवाचं?